आषाढी एकादशी उपवास विशेष कवठाची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कवठ, 1 कप गूळ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळं मीठ, चवीनुसार मीठ. कवठ फोडून घेत त्याचा गर मोकळा करायचा. आता त्यात गूळ मिक्स करायचा. त्यावर लाल तिखट, काळं मीठ आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे मिश्रण एकत्र मिसळून घ्यायचं. झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष कवठाची चटणी तयार. उपवासाचे वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे ते बघतोय. सगळ्यात आधी कवठाची चटणी बनवतेस. कवठ छान आहे कसं ओळखायचं? सुवास आला पाहिजे. त्याचा जो देठाकडचा पोर्शन आहे तिथून छान असा खमंग सुवास यायला, घमघमाट सुटला की कवठ पिकलेलं आहे हे समजायचं. कवठ आहे तर सगळ्यात आधी ते फोडून घ्यायचं. एका दणक्यात फुटलेलं आहे. येस, तुम्ही बघा. आणखी एक घेतली मी. कॉन्फिडन्स वाढला माझा. एक फुटलं त्यामुळे. हेही फुटलं. आता हे कवठ घ्यायचं आणि यातला आहे ना, हा जो गर आहे, बियांचा पोर्शन आहे, गर आणि बिया या सगळ्या काढून घ्यायच्या. आता यामध्ये बिया काढायची गरज नाही आहे. त्या बियांना पण एक खूप छान चव असते आणि न्यूट्रिशन असतं. मुख्य म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण ते खातो. तर हे मेजर करून घ्यायचं. जितकं हे कवठ आहे त्याच प्रमाणामध्ये यामध्ये गुळ गेला पाहिजे. तुम्हाला जर आंबट आवडत असेल तर तुम्ही मग गुळाचं प्रमाण कमी केलं तरी काही हरकत नाही, पण शक्यतो समप्रमाणामध्ये. 1 कप जर हा गर निघाला तर 1 कप गुळ वापरायचा. थोडं चटपटीत करण्यासाठी लाल तिखट, थोडंसं काळं मीठ अर्धा चमचा आणि चवीपुरतं साधं मीठ. आता हे व्यवस्थित कालवून घेऊ. छान असा गूळ यामध्ये विरघळला ना की तुम्ही बघू शकाल छान अशी रसरशीत ही चटणी दिसते. याच्या शिरा बिया मी काढत नाही कारण त्यामध्ये न्यूट्रिशन असतं आणि मला बेसिकली या क्रंची बिया खायला प्रचंड आवडतं.